स्वागत आहे तुमचं कुक विथ रुपाली ॲट होममध्ये. झणझणीत असं चिकनचं कालवण आणि त्यासोबत खुसखुशीत अशी बाजरीची पौष्टिक भाकरी असा आहे आजचा आपला मेनू. चला तर मग सुरू करूया आजच्या आपल्या रेसिपीला. अर्धा किलो चिकन स्वच्छ 3 पाण्यामध्ये धुवून घेऊया. आपण चिकन धुवत असताना त्यामध्ये मी थोडासा लिंबाचा रस घातलेला आहे, जेणेकरून काय होतं की आपलं चिकन पटकन स्वच्छ होतं. चिकन स्वच्छ धुवून झालेले आहेत. आता आपण याला मसाले लावून घेऊया. अर्धा चमचा मीठ, पाव चमचा हळद, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा मिरची पावडर आणि अर्धा लिंबूचा रस, त्यानंतर अर्धी वाटी दही. एवढे सगळे पदार्थ यामध्ये आपण मिक्स करून चिकन मॅरिनेट करण्यासाठी अर्धा तास ठेवून देऊया. चिकन मॅरिनेट होत आहे तोपर्यंत आपण आपली बाकीची तयारी करून घेऊया. म्हणजे आधी आपण भाकरी करूया आणि मग मसालाही. चला भाकरीची तयारी करूया. एक तवा मी तापत ठेवलेला आहे. तवा तापत आहे तोपर्यंत एका परातीमध्ये 1 कप बाजरीचं पीठ मी घेतलं आहे आणि त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याला मी मळून घेणार आहे. यामध्ये मी मिठाचा उपयोग केलेला नाही आहे. बाजरीची भाकर करताना मिठाचा उपयोग करायचा नाही. यामध्ये थोडं थोडं पाणी घालून मी हे पीठ मळून घेत आहे. पीठ व्यवस्थित मळून झालं की त्याचं आपल्याला भाकरी करायची आहे. एका कप पिठामध्ये एवढा गोळा तयार झालेला आहे. त्यातलं थोडं पीठ मी काढून ठेवलं आहे आणि बाकीच्या गोळ्याचं मी अशा प्रकारे हातावरती आधी थापून घेणार आहे. थोडीशी भाकर छोटीशी हातावरतीच थापून घ्यायची आहे, म्हणजे त्याला चपटा आकार येतो. आणि आता आपल्याला भाकर थापायची आहे परातीमध्ये. त्यासाठी परातीला मी खाली थोडं सुकं पीठ लावून घेणार आहे आणि मग वरती फिरवत हाताच्या साहाय्याने त्याला एक गोलाकार देत एक मोठी भाकर तयार करणार आहे. आपला हाताचा प्रेशर हा सगळ्या बाजूनी पडला पाहिजे. आधी कडेने थापून घ्यायचा, नंतर मध्येसुद्धा प्रेशर देत ही भाकर पूर्ण गोल करायची आहे. तुम्हाला जेवढी मोठी हवी आहे तुम्ही तेवढी मोठी भाकर करू शकता. परातीच्या आकाराच्या एवढीच मोठी भाकर मी बनवलेली आहे, तुम्ही बघू शकता. आता याला आपण भाजून घेऊया. तवा चांगला तापला आहे. त्याच्यावर आता पीठ लावलेली बाजू वरती येईल अशा प्रकारे भाकर मी टाकत आहे आणि वरतून पाणी लावत आहे, जेणेकरून ते पीठ आपल्या भाकरीला राहिलं नाही पाहिजे. भाकरीवरचं पाणी सुकलं की भाकरी उलटी करून घेऊ आणि दुसऱ्या बाजूने व्यवस्थित भाजून घेऊ आणि पुन्हा ह्या बाजूने भाजून घेऊ. अशा प्रकारे दोन्ही बाजूने भाकरी व्यवस्थित भाजून घेऊया. बाजरी ही शरीराला अतिशय गुणकारी असते, खूप उपयोगीही असते. बाजरी खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला एक ऊर्जा मिळते. म्हणून थंडीच्या दिवसात आवर्जून बाजरीची भाकर खावी. बाजरीची भाकर खाल्ल्याने शरीराला खूप प्रकारचे फायदेही होतात. बाजरीची भाकर रेडी झालेली आहे. दोन्ही साईडने व्यवस्थित भाजली गेली आहे. बघा किती छान खुसखुशीत आणि व्यवस्थित ती भाजली गेली आहे. अशाच प्रकारे मी बाकीच्या भाकरी करून घेणार आहे आणि भाकरी करून झाल्या की याच तव्यावर मी चिकनच्या कालवणासाठी लागणारा मसाला भाजून घेणार आहे. आता त्याच तव्यामध्ये मी अर्धी वाटी सुकं खोबरं व्यवस्थित असं लालसर भाजून घेणार आहे. खोबरं भाजून झालं की त्याला एका प्लेटीमध्ये काढून घेऊया आणि त्याच तव्यात परत आपल्याला 2 चमचे बाजरी मी घेतली आहे, तिलाही लालसर भाजून घेतलेलं आहे. आणि आता याच्यामध्ये 1 चमचा तेल घेऊन त्यामध्ये खडे मसाले भाजून परतून घेणार आहे. खड्या मसाल्यामध्ये 1 चक्री फूल, थोडी दालचिनी, 1 काळी मसाला वेलची, थोडंसं लवंग, 4-5 लवंग आहेत त्या आणि 4-5 मिरी आहेत. हेही परतून झाले की यांनाही आपण एका प्लेटीमध्ये काढून घेऊया आणि याच्यामध्येच लसूण, अद्रक हे भाजून घेऊया. चांगले लालसर यांनाही मी भाजून घेणार आहे. लसूण आणि अद्रकसोबत 1 चमचा जिरेही मी परतून घेणार आहे. लसूण, अद्रक, जिरे परतून झाले की त्यांना एका प्लेटीमध्ये काढून आता उरलेल्या तेलामध्ये 2 मिडियम आकाराचे कांदे उभे चिरून घेतले आहे आणि ते डार्क ब्राऊन होईपर्यंत आपल्याला भाजून घ्या. कांदा आपल्याला पूर्ण काळा करून नाही घ्यायचा आहे. याला आपल्याला फक्त डार्क ब्राऊन होईपर्यंतच भाजून घ्यायचा आहे. कांदा आपण जसा भाजून घेऊ त्यावर आपल्या कालवणाचा रंग डिपेंड असतो. म्हणून आपल्याला जेवढा कालवणाचा रंग गडद हवा आहे आपण तेवढा गडद कांदा भाजून घेऊ शकतो. कांदा मला एवढाच भाजून घ्यायचा आहे. आता मी यामध्ये 4 ते 5 लाल मिरच्या घेतलेल्या आहेत, त्याही मी या कांद्यासोबत परतून घेणार आहे आणि सोबत 1 टोमॅटो मोठा कापून घेतलेला आहे, तो पण याच्यामध्ये मी घालून परतून घेणार आहे. कांदा व्यवस्थित परतून झालेला आहे आणि टोमॅटो, मिरची आणि
कांदा याचं एक वेगळं वाटण आपल्याला करायचं आहे, म्हणून आपल्याला हे परतून आपण एका वेगळ्या प्लेटीमध्ये वेगळ्या साईडला ठेवणार आहोत आणि खोबऱ्याचा जो मसाला भाजलेला त्याचं एक वेगळं वाटण करायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला 2 वाटण करायचे आहे. आपल्या खोबऱ्याचा मसाला आणि कांद्याचा मसाला रेडी झालेला आहे आणि चिकनही आपलं मॅरिनेट झालेलं आहे. कांद्यासोबत थोडीशी कोथिंबीर मी ठेवून घेतलेली आहे. आता आपल्याला याचं वाटण करून घेऊया. आधी आपण खोबऱ्याचं वाटण करूया आणि नंतर आपण कांदा आणि टोमॅटोच्या मसाल्याचं वाटण करून घेऊया. खोबऱ्याचा मसाला मी बारीक करून घेत आहे. मिक्सरमध्ये थोडंसं पाणी घालून याला मी अशा प्रकारे बारीक केलेलं आहे. आणि आता हा मसाला झाल्याच्या नंतर मी आता कांदा, टोमॅटो आणि मिरची, कोथिंबीर हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन याचाही एक बारीक असं वाटण तयार करून घेतलेलं आहे. बघू शकताय दोन्ही वाटण आपले तयार आहेत. आता आपण चिकनच्या कालवणाला सुरुवात करूया. एका पॅनमध्ये 2 मोठे चमचे तेल गरम करून त्यात कांदा आणि टोमॅटोचा मसाला आपण परतून घेऊया. 2 ते 3 मिनटं याला आपण परतून घेऊ आणि हा चांगला परतला गेला की यामध्ये आपलं खोबऱ्याचं वाटण आपण घालून घेऊया आणि तेही व्यवस्थित एक 5 ते 7 मिनटापर्यंत परतून घेऊया. आता आपले दोन्ही मसाले व्यवस्थित परतून झाले. त्यामध्ये थोडे सुके मसाले ॲड करूया. 1 चमचा धना पावडर आणि 2 चमचे मी घरगुती मसाला याच्यामध्ये घातलेला आहे. त्यानंतर 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे. लाल तिखट आधी पण मी घातलेला आहे. पाव चमचा हळद घातलेली आणि 1 चमचा चिकन मसाला पावडर घातलेली आहे. मी 1 मोठा चमचा चिकन मसाला पावडर घेतलेली आहे ती. आता हे सगळे मसाले मी व्यवस्थित परतून घेणार आहे तेलामध्ये. मसाला आपला एकदम व्यवस्थित परतला गेला पाहिजे. ऑलरेडी सगळा मसाला भाजलेला आहे, त्याला परतायला जास्त वेळ लागणार नाही. मसाल्याच्या बाजूने तेल सुटायला लागलेलं आहे, त्यामुळे हे कळून येतं की आपला मसाला व्यवस्थित परतला गेलेला आहे. आता त्यामध्ये मी मॅरिनेट केलेलं चिकन ॲड केलेलं आहे आणि हे सगळं मसाले या चिकनला मी मिक्स करून घेणार आहे आणि थोडं 1-2 मिनटापर्यंत परतून घेणार आहे. सगळे चिकन मसाला व्यवस्थित परतून झालेला आहे. आता त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून याला एक 5 ते 7 मिनटं झाकण लावून शिजून देणार आहे. मसाल्याच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून तेच पाणी मी यामध्ये ॲड केलं आहे आणि याला एक 5 ते 7 मिनटं मी शिजून दिलेलं आहे. 5 ते 7 मिनटानंतर बघू शकतात किती छान आपल्या कालवणाला रंग आलेला आहे. आता याच्यामध्ये मी कोमट पाणी घालणार आहे. आपल्याला जेवढीचं कालवण घट्ट किंवा पातळ पाहिजे त्या हिशोबाने आपण पाणी घालायचं आहे आणि पाणी कोमट घालायचं आहे. आपल्या चवीनुसार यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे आणि याला झाकून एक 15 मिनटं शिजून द्यायचं आहे. 15 मिनटाच्या नंतर बघू शकता तुम्ही किती छान आपलं कालवण तयार झालेलं आहे. त्याला बाजूने तरीसुद्धा किती छान सुटली आहे आणि कालवणाचा रंगही छान आला आहे. आपलं संपूर्ण जेवण आता रेडी झालेलं आहे. चिकनचं कालवणही छान रेडी झालं आहे आणि भाकरीही आपल्या करून झालेल्या आहेत. आपण याला मस्तपैकी सर्व करून घेऊया. प्लेटीमध्ये बाजरीची खुसखुशीत अशी भाकरी, गरमागरम वाफळलेला असा भात, कांदा, लिंबू आणि वाटीमध्ये चिकनचं कालवण अशा प्रकारे मी याला सर्व केलेलं आहे. तुम्ही बघू शकता कालवण किती सुंदर दिसत आहे. याची चवही तेवढीच सुंदर आहे. संपूर्ण जेवण रेडी आहे. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर कृपा करून माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की रेसिपी कशी बनली आहे ते. भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन रेसिपीसहित.